नमस्कार मंडळी, आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात ठेवलेल्या साहित्यात मऊ लुसलुशीत जाळीदार रवा नारळ केक बनवणार आहोत। बऱ्याच वेळा घरात पुरेसे साहित्य नसल्यामुळे किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन नसल्यामुळे आपण केक बनवणं टाळतो, पण आज आपण घरात ठेवलेल्या साहित्यात कढईमध्ये हा रवा नारळ केक तयार करणार आहोत। हा केक चवीला अप्रतिम लागतो। लहान मुलंच काय, मोठी मंडळी सुद्धा हा रवा नारळ केक खूप आवडीने खातात। सर्वप्रथम केक बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 3/4 कप म्हणजेच पाऊण कप आपल्याला साखर घ्यायची आहे। रेग्युलर वापरातली जी बारीक साखर असते ही तीच साखर आहे। असे कप्स नसतील साहित्य मोजण्यासाठी तर घरातील कोणतीही एखादी वाटी सेट करून साहित्य मोजू शकतात। तुम्ही कमी गोड खात असाल तर 2 चमचे साखर कमी घेतली तरीही चालेल। यामध्ये अर्धा कप दही घालायचं, पण कप संपूर्ण भरायचं आणि 1 चमचाभर दही कमी घ्यायचं। सोबतच 1/4 कप म्हणजेच पाऊण कप आपल्याला यामध्ये रिफाइंड ऑइल घालायचे। साधं रेग्युलर वापरातलं तेल घालायचं, कोणतंही फ्लेवर्ड ऑइल वापरायचं नाही, जसं की मोहरीचं वगैरे तेल यामध्ये वापरायचं नाही। आता हे तीनही साहित्य विस्कच्या मदतीने 3 ते 4 मिनिटं छान फेटून घ्यायचे, जेणेकरून साखर थोडीशी विरघळली जाईल, दही आणि तेल सुद्धा छान एकजीव होईल। साखर बारीक वापरायची, जाड साखर वापरायची नाही। साखर संपूर्ण विरघळून घेण्याची गरज नाही, फक्त 3-4 मिनिटाला चांगलं फेटून घेऊया। 3 ते 4 मिनिटं साहित्य छान फेटून घेतलं। यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा, सोबतच अर्धा कप रूम टेम्परेचरवरचं दूध। रवा बारीकच वापरायचा, जाड रवा वापरायचा नाही। जो 0 नंबरचा बारीक रवा असतो तो। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर 1 कप रवा मोजून नंतर त्याला मिक्सरला छान फिरवून मग वापरायचा। सर्व साहित्य एकजीव करायचं। सुरुवातीला जरी पातळ दिसत असलं, पण आता आपण झाकण ठेवून 15 मिनिटाला मुरण्यासाठी बाजूला ठेवतोय। रवा छान दूध शोषून घेईल। आपलं बॅटर मुरतोय तोपर्यंत काही तयारी करायची। तर इथे 6 इंचाचा केक टीन घेतलाय, त्याला तेलाने ग्रीस करायचं। कडेला आणि तळाला व्यवस्थित तेल लावायचं। असा टीन नसेल तर कुकरचा जो डबा असतो तो वापरला तरीही चालेल। यामध्ये गोल आकारात कापून बटर पेपर ठेवायचा। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर घरातील एखादा प्लेन व्हाईट पेपर घ्यायचा, ज्याच्यावर लाईन्स वगैरे नसतात। त्याच्या दोन्ही बाजूंना तेल लावायचं, तुमचा बटर पेपर तयार होतो। बटर पेपर लावल्यानंतरही वरतून एकदा तेलाचा ब्रश फिरवायचा। आता केक बेक करण्यासाठी एक भांडं आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। तर ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत त्यामध्ये एखादा स्टँड किंवा वाटी ठेवायची, वरतून झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर गॅसवर याला गरम करण्यासाठी ठेवायचं। तुम्ही कढई वापरू शकतात, पातेलं वापरू शकतात, काही वापरू शकतात। हे माझं नेहमीचं ऑर्डरचे जे केक्स असतात ते बेक करण्याचं भांडं आहे, म्हणून थोडंसं काळं सुद्धा झालंय। त्याला आपण गरम करायला ठेवूया। आपला टीन तयार आहे, भांडं गरम करायला ठेवलं आणि रवा सुद्धा 15 मिनिटं चांगला रेस्ट झालाय, मुरलाय। रवा छान फुललाय, याने दूध दही छान शोषलेलं आहे आणि मिश्रण घट्ट झालंय। याला एकदा छान मिक्स करूया। त्यावर एक चाळणी ठेवायची आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप मैदा घालायचा आहे। याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल। सोबतच 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वेगवेगळा असतो, दोन्हीही केक बनवताना वापरणं गरजेचं आहे। तर मैदा कपमध्ये भरताना खूप जास्त दाबून भरायचा नाही, हलकासा वरचेवरच भरायचा। आता तुम्ही साहित्य जर वाटीने मोजणार असाल आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा मोजण्यासाठी टीस्पून नसतील तर पोहे खाण्याचा जो लहान आकाराचा चमचा असतो त्याने मोजून घेतले तरीही चालेल। आता हा मैदा या रव्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। या पद्धतीने छान असं एकजीव केलं, आपलं बॅटर इथे तयार होतं। सुरुवातीला जे दूध आणि दही घातलंय त्यामध्येच हे बॅटर तयार होतं, वरतून अजून काही घालण्याची आता तरी गरज नाही। या पद्धतीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। खूप जास्त फेटून घेण्याची गरज नाही, फक्त याच्या गुठळ्या वगैरे मोडायला हव्या इतकंच फेटून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचं आणि सोबतच 3 मोठे चमचे किसून घेतलेलं सुक्कं खोबरं घालायचं। सुक्कं खोबरं अगदी बारीक होल असणाऱ्या किसणीने किसून घ्यायचं आणि हा रवा नारळ केक तुम्ही याआधी कधीही बनवला नसेल किंवा रवा केक बनवताना त्यामध्ये सुक्कं खोबरं घातलं नसेल तर एकदा या पद्धतीने हा रवा नारळ केक नक्की बनवा। तुम्ही बाकीच्या सगळ्या पद्धती विसरून जाल जेव्हा हा केक टेस्ट कराल। चवीला उत्तम लागतो। सुक्या खोबऱ्यामुळे ह्या केकची चव खूप छान लागते।
संपूर्ण साहित्य चांगलं एकजीव करून घेतलं. शेवटी फक्त यामध्ये 1 चमचाभर दूध घालायचं. सुरुवातीला आपण अर्धा कप दूध वापरलं आणि शेवटी 1 चमचाभर दूध. इतक्या दुधामध्ये हे बॅटर छान तयार होतं. मिश्रण कोरडं सुद्धा होत नाही, घट्ट सुद्धा होत नाही आणि खूप पातळही होत नाही. तर प्रमाण अगदी परफेक्ट आहे. डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण प्रमाण मी लिहून दिले, तिथे तुम्ही बघू शकतात. सर्व साहित्य छान एकजीव करून ठेवलं. टीन आपल्याला आधीच प्रिपेअर करून ठेवायचा असतो. यामध्ये हे संपूर्ण बॅटर घालायचं. इतक्या बॅटरसाठी 6 इंचाचा टीन अगदी परफेक्ट आहे. नसेल तर कुकरचा लहान डबा वापरायचा. बॅटर घातल्यानंतर टीन 1-2 वेळा छान टॅप करून घ्यायचा. सगळे एअर बबल्स निघून जातात आणि केक छान जाळीदार होतो. त्यानंतर वरतून गार्निशिंगसाठी इथे मी पिस्ता आणि बदामाचे काप घालणार आहे. थोडंसं सुकं खोबरं वरतून सुद्धा घातलं तरीही चालेल. याशिवाय तुम्ही आवडीनुसार अजून दुसरे ड्रायफ्रुट्स घातले तरीही चालणार आहे. छान आपला आता केक गार्निश सुद्धा करून झालाय. भांडं सुद्धा गॅसवर प्रीहीट झालंय. लगेच आपण केक बेक करायला ठेवूया. जेव्हा मैदा घालतो ना, तिथून पुढची संपूर्ण प्रोसेस फास्ट करायची, कारण जे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घातलाय तो पटकन ॲक्टिवेट होतो आणि लवकर त्याला बेक करायला ठेवता आला पाहिजे, म्हणून ती प्रोसेस पुढे पटकन करायची. हे भांडं आपण आधी गरम केले, त्यामध्ये हा केकचा टीन ठेवायचा आणि लगेच पटकन वरतून झाकण ठेवून मंद आचेवरती 35 ते 40 मिनिटांसाठी हा केक बेक करून घ्यायचा आहे. गॅस मंद करते आणि 35 ते 40 मिनिटं केक बेक करून घेते. इथे 40 मिनिटं झालेले आहे. केक अगदी परफेक्ट बेक झालेला आहे. छान फुललेला आहे. एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे आणि परफेक्ट बेक झालाय. जेव्हा 15-20 मिनिटं होतात ना, संपूर्ण घरभर सुगंध पसरायला लागतो. केक एकदा चेक करून घेऊया. टूथपिक किंवा सुरी यामध्ये घालून बघायची. अगदी कोरडी निघाली म्हणजे केक छान बेक झालेला आहे. जर तुमची थोडीशी ओली निघाली तर तुम्ही अजून 5-10 मिनिटाला झाकून ठेवू शकतात. हवं तर तुम्ही 35 मिनिटामध्ये चेक करू शकतात. तर आपला केक छान बेक झालेला आहे. संपूर्ण 40 मिनिटं लागले होते. याला बाहेर काढून घेऊया आणि केक संपूर्ण गार करून घ्यायचा. फॅन खाली ठेवायचा नाही, नॉर्मल रूम टेम्परेचरलाच केक गार होऊ द्यायचा. अर्धा-पाऊण तास केक छान गार करून घेतला. आता डिमोल्ड करूया. डिमोल्ड करण्याआधी याच्या कडा सुरीच्या मदतीने मोकळ्या करायच्या, म्हणजे इझिली डिमोल्ड होतो. यावर एखादी प्लेट ठेवायची आणि प्लेटवर हा टीन उलटा करायचा. बटर पेपर ठेवला त्यामुळे केक इझिली निघतो. वरतून थोडंसं टॅप करून घेतलं तरीही चालेल. अगदी परफेक्ट असा केक डिमोल्ड झालेला आहे आणि छान जाळीदार झालाय. एकसारख्या रंगावर बेक झालेला आहे. अजिबात मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनची गरज नाही. परफेक्ट असा जाळीदार फ्लफी झालेला आहे. हाईट तुम्ही केकची बघू शकतात. कट करून दाखवते. माझ्या कट करण्यावरनं तुम्हाला कळतंय की किती मऊ लुसलुशीत झालाय. तुम्ही हा केक एकदा नक्की बनवा. मुलांना डब्याला सुद्धा कधीतरी काहीतरी वेगळं द्यायचं असेल तर देऊ शकतात. चवीला अप्रतिम लागतो. सुक्या खोबऱ्यामुळे याची चव खूप छान लागते. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि केक बघा. जाळी बघा किती छान आली आहे. मऊ आणि सॉफ्ट झाला, स्पॉन्जी झालेला आहे. एकदा तुम्हाला तोडूनही दाखवते. अतिशय मस्त झालेला आहे. घशात खाताना अजिबात अडकत नाही. तर चला, आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारामध्ये शेअर करा. अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.